यंदा पुन्हा तेच झालं। मी जय भीम म्हटल्याच्या नंतर काही लोकांनी नाक मुरडलं। त्यांना असं वाटलं की बाबासाहेबांनी तर फक्त एकाच जातीसाठी काम केलेलं आहे, आम्ही कशाला जय भीम म्हणू। त्या सगळ्या लोकांसाठी हा व्हिडिओ। तर बाबांनो, तुमच्या घरातल्या मुली बाळी जर आज शाळेमध्ये जात असतील, कॉलेजमध्ये जात असतील, डिवोर्स झाल्याच्या नंतर सन्मानाने जगू शकत असतील, तर हे सगळं बाबासाहेबांनी आणलेल्या हिंदू कोड बिलामुळे। हे बिल सुरुवातीला पास नव्हतं होत म्हणून बाबासाहेबांनी मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा दिलेला होता। बाबासाहेबांमुळेच आज मुलगी आणि मुलाला वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सारखा हक्क मिळतो आहे। मुलीला मूल दत्तक घेण्याचा अधिकार मिळालेला आहे। इंटरकास्ट मॅरेज करण्याचा हक्क मिळालेला आहे। पूर्वी माणसं डिवोर्स असेच करून टाकायची, मनमानी चालायचे। बाबासाहेबांनी आणलेल्या कायद्यामुळे असं झालं की मुलीची बाजू सुद्धा कोर्टामध्ये ऐकून घेतली जाईल। आता जॉब करणाऱ्या लोकांसाठी काय केलंय बघा। तेव्हा ब्रिटिशर्स 15-15 तास काम करून घ्यायचे। बाबासाहेबांनी कामाचे तास मिनिमम 8 वर आणलेले आहे। म्हणजे आज जर का तुम्ही ऑफिसवरून वेळेत घरी येत असाल ना, तर ते बाबासाहेबांनी आणलेल्या या कायद्यामुळे मिनिमम किती वेळ असावं असं काही ठरलेलं नव्हतं। बाबासाहेबांनी तो कायदा आणायला लावला। महिला जर प्रेग्नेंट असेल तर तिला डायरेक्ट नोकरीवरून काढलं जायचं। बाबासाहेबांमुळे काम करणाऱ्या महिलांना प्रसूती रजा मिळायला लागली। त्यांनी जेव्हा एक पक्ष काढला तेव्हा कुठल्या जातीच्या नावाने पक्ष नाही काढला। इंडिपेंडंट लेबर पार्टी, कामगारांच्या नावाचा हा पक्ष होता आणि या कामगारांमध्ये सगळ्याच जाती धर्मातले लोक येत होते। तेव्हा ब्रिटिश सरकार भारतावर फारसा खर्च करत नव्हता। बाबासाहेबांनी इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला। प्रॉब्लेम ऑफ रुपी नावाचं त्यांनी थेसिस मांडलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सरकारने पब्लिकवर काय प्रकारे खर्च करायला पाहिजे हे समजावून सांगितलं। इतक्या जळजळीत शब्दामध्ये त्यांनी तो थेसिस लिहिला होता की सुरुवातीला ते ब्रिटिश असलेल्या गाईडने ऍक्सेप्ट केला नाही की तुमची भाषा थोडीशी मवाळ करा। म्हणजे इंग्रजांच्या विरोधामध्ये सुद्धा सडेतोड वाणीने ते बोललेले होते। थेसिसमुळेच RBI नावाची गोष्ट अस्तित्वात आली। आज तुमच्या आमच्या खिशामध्ये असलेले पैसे, रुपया नावाची गोष्ट ही सुद्धा बाबासाहेबांच्याच केलेल्या अभ्यासामुळे स्टेबल राहायला मदत होते। शेतकऱ्यांसाठी काय केलं? खोती पद्धत नावाची गोष्ट बंद करायला लावली। छोटे छोटे शेतकरी असल्यामुळे शेतीचा प्रॉब्लेम मोठा आहे म्हणून त्याच्यावर उपाय सुचवले। दामोदर व्हॅली प्रोजेक्ट सारखा मोठा डॅमचा प्रोजेक्ट तयार करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल होता। आणि ज्या संविधानामुळे तुम्ही आम्ही आज सगळेजण एक समान जगू शकतो, वागू शकतो, मोकळा श्वास घेऊ शकतो, आपल्याला वाटतं ते मत मांडू शकतो, हे केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे शक्य झालंय। आता या सगळ्या याच्यातल्या कोणत्या गोष्टी अशा आहे की ज्या बाबासाहेबांनी फक्त एकाच जातीसाठी केल्या, सांगा बरं। म्हणून आपण सगळ्यांनी जय भीम मोठ्या अभिमानाने म्हणलं पाहिजे। हा व्हिडिओ त्या सगळ्या लोकांपर्यंत पाठवा ज्यांना जय भीम म्हणायची इच्छा होत नाही, बाबासाहेबांच्या जयंतीला फोटो ठेवायची इच्छा होत नाही, त्याच्यावर रिॲक्ट करण्याची इच्छा होत नाही। त्या सगळ्यांना सांगा की आपल्या सगळ्यांवर बाबासाहेबांचं खूप मोठं ऋण आहे।